Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? आमदार रमेश बोरनारे गुरुजी आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. एकनाथ शिंदे यांनी नवीन जबाबदारी दिली आहे. ही नवीन जबाबदारी बोरनारे गुरुजी कशी पार पाडणार आहे? प्रतोदची जबाबदारी तुमच्यावरती देण्यात आली अशी माहिती आहे, काय म्हणाल? आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी काल माझ्यासारख्या एका नवख्या विधानसभा सदस्याला मुख्य प्रतोदपदी जबाबदारी त्या ठिकाणी दिली. मी तर खऱ्या अर्थाने आमदार या नात्याने त्यांचं त्या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करील. परंतु निश्चित मी या ठिकाणी सांगेल का मुख्य प्रतोदपद हे माझ्यासारख्या एका प्राध्यापक माणसाला दिलं. खरं तर माझा तो आवडीचा विषय आहे आणि म्हणून व्हीप देणं, विधानसभेमध्ये विधानभवनामध्ये प्रत्येक आमदारांनी उपस्थित राहणं, कोणत्या आमदाराला किती वेळ बोलण्यासाठी द्यायचं हे सगळं ठरवणं हा माझा खरा आवडता विषय त्यांनी त्या ठिकाणी साधला आणि माझ्यासारख्याला मुख्य प्रतोदपद त्या ठिकाणी दिलं आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. किती मोठं चॅलेंज आहे तुमच्यासाठी आणि सोपं आहे सगळ्या आमदारांची मोठ बांधणं, एकत्र त्यांना नेणं? कारण ही जबाबदारी पूर्वी भरतशेठ घोगावले निभावत होते, मग त्यांना प्रमोशन दिलं, त्यांना बढती मिळाली असं समजायचं का? आता तुम्हाला काय समजायचं ते समजा, परंतु निश्चित मी सांगेल पद जरी मोठं असेल परंतु मला नेहमी करता आयुष्यामध्ये चॅलेंज स्वीकारण्याची सवय लागली आणि माझ्या नेत्यांनी ते चॅलेंज माझ्याकडे सोपवलं. निश्चित मी चांगल्या पद्धतीने ते काम करील, त्या मुख्य प्रतोदपदाला न्याय द्यायचं काम करील, सर्व सदस्यांना त्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करेल. 3 दिवसाचं अधिवेशन आज संपतंय. आता सगळ्यांच्या नजरा ज्या खिळल्या आहेत त्या मंत्रिपदाचा विस्तार कधी होतोय याकडे आहेत. याबद्दलची काही माहिती आहे का आणि ती शेअर करणार आहात का सगळ्या प्रेक्षकांना? शिवसेना पक्षाचे सर्व सदस्य जे निवडून आलो, आम्ही पहिल्या दिवशी त्या ठिकाणी निर्णय असा घेतला का आपले नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मान्य राहील. हा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला. 3 दिवस अधिवेशन चाललं. आमच्या एकाही सदस्यांनी एकनाथरावजी शिंदे साहेबाला विचारलं नाही का माझा नंबर लागतो का मी इंटरेस्टेड आहे, असं काही विचार नाही. शेवटी साहेबाला सर्व माहिती आहे कोण किती काम करू शकतो, काय करू शकतो आणि म्हणून ज्याही काही सदस्याचा नंबर मंत्रिमंडळात त्या ठिकाणी लागेल आहे ना, ते सदस्य चांगलं काम करतील एवढंच या ठिकाणी मी सांगेल. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन खंडू राजसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.